सामना नक्कीच शेवट गोल ठरणारा असेल या शेवटच्या आजच्या दिवसामधला। दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीकडून। खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहता या ठिकाणी या स्पर्धेचा। ग्रामीणमधला आता कोणता संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल? काल रसायनी परिसरामधला न्यू गोल्डन पोसरी संघ सुपर 4 मध्ये पोहोचला। आर्मी 11 न्यू गोल्डन पोसरी संघ सुपर 4 मध्ये पोहोचला आणि आज देखील एक रसायनीमधला आणि खऱ्या तर रायगड टेनिस क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, तो म्हणजे जय मल्हार चांभारली। दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता या ठिकाणी माहुल कोळीवाडा। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी। अप्रतिम मॅच। आता मात्र यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे व्ह्यूअर्स आमच्यासोबत जोडले जातील, ते देखील सामन्याचा घर बसल्या आनंद घेतील। एका बाजूनं चांभारली संघाचे समर्थक तर दुसऱ्या बाजूनं मात्र माहुल कोळीवाडा संघाचे समर्थक या ठिकाणी सामन्याचा आनंद देखील घेतील। याची देही याची डोळा या ठिकाणी प्रिन्स चषक 2021चा सोहळा पाहण्यासाठी आलेले आमचे सर्व क्रीडा रसिक तुम्ही पाहता आमच्या मैदानाच्या अवतीभोवती। त्याचबरोबर मात्र मोठ्या संख्येने आमचे मान्यवर सर्वांचं मी इथे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। लंकेश हिरामन ठाकूर साहेब आणि अजित वासुदेव ठाकूर साहेब युवा दमदार नेतृत्व आहेत। सालाबाद प्रमाणे त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचं आयोजन आपण नेहमीच पाहिलं। गतवर्षी ही स्पर्धा प्रकाश झोतामध्ये होती, परंतु आज मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा मात्र डेच्या स्वरूपात तुम्ही पाहता मैदानामध्ये। मंगेश वैद्य आणि या नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजे कल्पेश माहुलकर, कडक हा फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडकडे असेल। एका बाजूनं मात्र जय मल्हार चांभारली संघाचा जलदगती गोलंदाज डावखोऱ्या हाताचा राऊंड विकेट तयार झालाय। यावेळेस आपण बघतो संदेश मुंडे। विश्वास दाखवला संघ नायकानं प्रत्येक सामन्यामध्ये या गोलंदाजावरती। फर्स्ट बॉल या सामन्याचा पहिला चेंडू असेल आणि इथे आपण पाहतोय आगळं वेगळं चित्र घडलं मैदानामध्ये। पंचाचा इशारा येतोय नो बॉल। ॲक्शनमध्ये मात्र बॉल रिलीज करत असताना बॉल गोलंदाजाच्या फलंदाजाच्या डोक्यावरून गेला, त्यामुळे मात्र या ठिकाणी पंचाने या बॉलला बिमर घोषित केलाय। चांगला निर्णय आहे या पंचांचा। स्किट झाला असावा संध्याकाळ सत्रामध्ये संदेशच्या हातामधून। यस, फ्री हिट असेल या बॉलवरती। नो बॉल घोषित केलाय। चांगले पंच आहेत या ठिकाणी कल्याणचे आमचे पवार सर आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेग मध्ये तुम्ही पाहताय चव्हाण सर। फ्री हिटचा बॉल सुवर्ण संधी आहे यावेळेस मंगेशसाठी। इथे मात्र इनसाइड आउट चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर दिशा दिशेने मात्र बॉल खेळून काढलाय। सिंगल मिळेल या बॉलवरती, ती म्हणजे माहुल कोळीवाडा संघाला। कमबॅक केलं। पहिलाच बॉल तुम्ही पाहता या ठिकाणी रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि बॉल हातातून स्किट झाला आणि सरळ गेला फलंदाजाच्या डोक्यावरून आणि त्यानंतर मात्र तो बिमर घोषित केला। त्यानंतर मात्र ही सिंगल आली आहे। पहिला चेंडू लिगल बॉल फेकला या ठिकाणी संदेश मुंडेनं आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळतील माहुल कोळीवाडा संघाला। कल्पेश स्ट्रायकिंग एंडकडे फटका फसलाय। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिस्टाम स्ट्रोक, झेल पकडला गेलाय आणि फलंदाज बाद होतो तो म्हणजे कल्पेश माहुलकर। कल्पेश माहुलकर यावेळेस संघनायकानं एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली। कल्पेशला सलामीला प्रमोट केलं होतं। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मंगेश आणि कल्पेश वैदीला सलामीला जाताना पण इथे कल्पेश माहुलकर सलामीला आला होता आणि ही स्ट्रॅटर्जी मात्र सपशेल अपयशी ठरली आहे। ए प्लॅन गेम प्लॅनिंग करावं लागतं। ए प्लॅनमध्ये मात्र इथे माहुल कोळीवाडा संघ अपयशी ठरलाय। कल्पेश बाद झाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश पाटील। संदेश तयार बॉलिंग बागपती मंगेशसाठी यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक, मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र बॉलला ढकललाय। बॉल चाललाय सरळ, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार। दोन दिग्गज संघ, एक मुंबई परिसरामधला आपण पाहतोय माहुल कोळीवाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने रायगड जिल्ह्यातला एक नामवंत संघ या ठिकाणी जय मल्हार चांभारली। दोन संघांमधले एक बिग बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पाहताय मंगेश वैद्य या खेळाडूला स्विच इट करण्याचा प्रयत्न होता। खूप चांगला चेंडू, यावेळेस मात्र फुलर लेन बॉल फेकलाय। यावेळेस मात्र हा निर्धाव बॉल, गुड कमबॅक। या इथे मात्र तुम्ही पाहताय संदेश मुंडेच्या माध्यमातून पहिल्यांदाच मनामध्ये ठाणलं होतं या खेळाडूनं। या इथे मात्र स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या अगेन्स्ट मात्र चांगली गोलंदाजी केली आहे संदेश मुंडे या चांभारली संघाच्या वेगवान गोलंदाजाने।
खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे संदेश मुंडेच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल नंतर मात्र या ठिकाणी रजत मुंडे संदेश मुंडेला मार्गदर्शन करतोय आणि हे खूप गरजेचं असतं संघनायकाकडून आपल्या गोलंदाजाला मार्गदर्शन. मिडॉनमध्ये आहे या ठिकाणी रजत, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये बदल केला आहे, लॉंग ऑनमध्ये शतरक्षक तैनात केला आहे आणि त्यानंतर मात्र मिडॉपमधला शतरक्षक तुम्ही पाहताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये घेतला आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेट संदेश तयार. मंगेशसाठी इथे मात्र शरीरवादी टाकलेला बॉल फक्त दिशा दिली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र बॉल गोळीच्या वेगानं चाललाय सीमारेषा बाहेर. 4 धाब्यासाठी हा चौकार. थँक्यू डीजे. या बॉलवरती मात्र चौकार आलाय. 4 धावा मिळतील माहुल कोळीवाडा संघाला. या 4 धाब्याने संघ पुढे चाललाय. 1 गडी बाद 10 धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती. P1च्या षटकामध्ये आपण पाहिला मागच्या 2 सामन्यामध्ये मंगेश वैदीनं मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती. दापोली संघावर देखील चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर धारावे संघाच्या अगेन्स्ट देखील या खेळाडूनं मात्र चांगली बॅटिंग केली होती आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मंगेश स्ट्रायकिंग एनकडे. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे. आडव्या बॅटनं बॉलला खेळून काढलाय. डीप मधला शतरक्षक बॉलवरती येईल तोपर्यंत मात्र बॉल चाललाय सरळ वेगानं बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. आणखीन एक चांगला दर्जेदार चौकार. मागच्या सामन्यामध्ये देखील 13 धावा खर्च केला होता संदेश मुंडे या गोलंदाजानं आणि या षटकामध्ये मात्र तब्बल 14 धावा खर्च केल्यात. आणि जय मल्हार चांभारली संघाचा की प्लेअर ज्याला खऱ्या अर्थानं प्रमुख खेळाडूच म्हणून संबोधला होता तो म्हणजे रजत मुंडे इथे बॉलिंग मार्कमध्ये आलाय. मागच्या काही दिवसापूर्वी या सर्व खेळाडूंचा विशेष सन्मान त्या ठिकाणी चांभारली नगरीमध्ये संदीप मुंडे साहेबांच्या माध्यमातून केला गेला होता. खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूनं केली आणि कमी वेळामध्ये कमी वयामध्ये मात्र आपल्या गावाचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मात्र नक्कीच मोठ्या प्रचंड संख्येनं प्रचंड गतीनं मात्र मोठं केलं होतं या टीमनं आणि त्या खेळाडूचा गौरव देखील झाला होता. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 14 धावा स्कोर कार्डवरती. गडी बाद झाला 1 सेकंडवर तुम्ही पाहता या ठिकाणी रजत मुंडे. चला स्पीडअप करा. मी विनंती करेन चांभारली संघाला जर आपण जास्त वेळ घेतला तर सेकंड सेशनमध्ये मला तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे. यावेळेस मात्र थंड हवा सुटली आहे. दमटपणा निर्माण होईल खेळपट्टीवरती. गोलंदाज तयार रजत गणेश पाटील स्ट्रायकिंग एनकडे. इथे देखील तेच चित्र घडलंय. सुरुवात संदेश मुंडेनं केली होती त्यानंतर या षटकामध्ये देखील सुरुवात केली रजत मुंडेनं. हा नो बॉल बीमर बॉल घोषित केला आणि फ्रीटचा बॉल असेल आता मात्र गणेश पाटील या खेळाडूसाठी. 1 धाव बोनसच्या स्वरूपात मिळाली आहे आणि या एका धावेनं मात्र संघ पुढे चाललाय. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज गणेश पाटीलला इथे प्रमोट केलं आहे 3ऱ्या क्रमांकावरती कारण संदेश मुंडे हा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज होता परंतु यावेळेस एक चांगला खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये तयार होतोय तो म्हणजे रजत मुंडे. राऊंड विकेट. खोलात टाकलेला हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला. फ्रीडचा बॉल मात्र चांगल्या पद्धतीने फेकला रजतनं. आता मात्र पहिली लिगल डिलिव्हरी फेकली या षटकामधली रजत मुंडे या खेळाडूनं. तब्बल 8 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिल्या. व्यावसायिक क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मात्र या खेळाडूनं मात्र आपली छाप सोडली आहे. त्यानंतर लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो हा रजत मुंडे. अकुट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. बॉलनं मात्र या ठिकाणी या लॉंग लेग क्षेत्र निवडलाय. लॉंग लेग क्षेत्र डोक्यावरून मात्र बॉल चाललाय सरळ 6 धाब्यासाठी हा षटकार. थँक्यू. गणेश पाटीलला का 3ऱ्या क्रमांकावरती संघनायकानं पाठवलं याचं उत्तर देत असताना मैदानामध्ये गणेश पाटील हा षटकार आलाय तो म्हणजे माहुल कोळीवाडा संघासाठी. सकाळचं सत्र माहुल कोळीवाडा संघानं गाजवलं त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रामध्ये चांभारली संघानं देखील भरीव कामगिरी केली होती. यावेळेसचा बॉल फलंदाज थोडे शफल झाले त्याला फॉलो केला आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू डॉट बॉल कमबॅक केलं. या चेंडूवरती आपण पाहतो रजत मुंडे या गोलंदाजाने. टीमची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 1 गडी बाद 21. संध्याकाळ झाली आहे. प्रेक्षकांची मात्र गर्दी मैदानावरती वाढत चालली आहे.
राऊंड विकेट रजत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र ब्युटिफुल डिलिव्हरी फेकली आहे गोलंदाज रजत मुंडेनं. खूप चांगलं कमबॅक. तुम्ही पाहता स्क्रीनमध्ये बरेचसे व्ह्यूअर्स मात्र आमच्या सोबत जोडलेत आतापर्यंत. चांगल्या संख्येने मात्र या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत घर बसल्या. सर्वांचा मी या ठिकाणी लंकेशजी ठाकूर आणि अजितजी ठाकूर आमचे प्रमुख आयोजक आहेत यांच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. राऊंड विकेटचा बॉल इथे मात्र आतली कडा घेऊन बॉल चालला आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. एक धाव तर मिळाली आहे. फक्त एकच धाव असेल या बॉलवरती कारण मंगेश बराच काल नॉन स्ट्रायकिंग एंडकडे उभा होता. तो मात्र वाट पाहत होता कधी मला स्ट्राईक मिळेल कारण एक अतिशय चांगला खेळाडू. पहिल्या सामन्यामध्ये मंगेशनं तुम्ही पाहिलं असेल तब्बल 28 धावांचं योगदान दिलं होतं. सेकंड मॅचमध्ये 29 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर मात्र आजच्या दिवसातला हा तिसरा सामना खेळतो मैदानामध्ये तो म्हणजे मंगेश बैती हा फलंदाज. काल या क्रीडांगणावरती रसायनी विभागातले एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहिलं असेल मनीष तात्रेने देखील आपली छाप सोडली. खूप चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग केली होती. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा रजत मुंडे तयार होतो बॉलिंग मगमध्ये. समोर असेल मंगेश बैती. फटका चांगला आहे परंतु उंची घेतली आहे, अंतर कमी कापलं. शतरक्षक चेंडूला जज करतोय. अखेरच्या क्षणाला मात्र हा चेंडू मात्र हातातून स्किड होतं. त्यानंतर मात्र सांघिक यश प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडकडे थ्रो केला. त्यानंतर मात्र फलंदाज बाद होतोय. आणखीनही धक्का बसवतो म्हणजे माहुल कोलीवाडा संघाला. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्की बजाऊं क्या. ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर पाणी प्या आणि सामना सुरू करा कारण वेळ फार कमी आहे. मी विनंती करेन दोन्ही टीमच्या संघनायकांना आणि खेळाडूंना प्लीज कोऑपरेट करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये चालला आहे तो म्हणजे नवीन फलंदाज यावेळेस कल्पेश वैद्य मैदानामध्ये गेलाय. अतुल जांभलेनं मात्र हा रनआउट केला. खूप चांगला थ्रो केला होता. 22 धावा आतापर्यंत स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात. प्रिन्स 11 क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित या ठिकाणी प्रिन्स ट्रॉफी 2021 हे शानदार पर्व. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवक इंटक लंकेशजी ठाकूर साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय अजितजी ठाकूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मिलिंदजी ठाकूर, सचिन भोईर, सर्व या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजक सर्वांचं मी या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्यांदा उरण परिसरामध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी त्यांचं नक्कीच इथे आभार व्यक्त करेन. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ संपला. 11.00च्या सरासरीनं 22 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. शेवटचं षटक असेल. राऊंड विकेट योगेश तयार. गुडगा टेकला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. डीपमधला क्षेत्ररक्षक अनिकेत मुंडे चेंडू खाली येतोय. दरम्यान थ्रो खराब झालाय. कलेक्शन खराब आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा थ्रो खराब. 2 धावा मिळाल्या. ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र 2 धावा आल्या आणि महत्वाचं स्ट्राईक वरती येतोय पुन्हा एकदा मंगेश बैती हा फलंदाज. 2 धाव्याने संघ पुढे चाललाय. तब्बल 24 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात. अभ्यासावी 25 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात. अजूनही पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. इथून मात्र अटॅक करावा लागेल मंगेश वैदी आणि कल्पेश वैदी या 2 फलंदाजांना. योगेश पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. बॅकफुटला गेले त्यानंतर मात्र खूप चांगला स्ट्रोक. एक्साइटिंग द पॉवर. बॉल सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. अमित मुंडे मात्र प्रत्येक बॉलवरती मात्र इथे तुम्ही पाहताय आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतोय. सिनियर क्रिकेटर आहे या संघाचा अमित मुंडे. अतिशय चांगला खेळाडू. योगेश जांभलेवरती लगावलेला षटकार. फुलरलेन चेंडू सन्मान दिलाय. खूप चांगला बॉल पुढात टाकला होता. त्यानंतर मात्र या बॉलला सन्मान दिलाय मंगेश वैती या फलंदाजानं. 1 धाव मात्र ॲड होईल माहुल कोलीवाडा संघाच्या स्कोर कार्डमध्ये. टीमची धावसंख्यावर पाहिली धावपती लागली गेली ते म्हणजे 2 गडी बाद 32. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करतो आता मात्र माहुल कोलीवाडा संघ. शपर होऊन गेल्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. थँक्यू. मंगेश वैतीनं सिंगल काढली त्यानंतर मात्र कल्पेश स्ट्राईक लावला. त्यानं मात्र हा षटकार लगावलाय. योगेश
राऊंड विकेट. आणखीन एक चांगला स्ट्रोक. अफलातून बॅटिंग चालली मैदानामध्ये. 2 वैती ब्रदर्सांच्या मधून माहुल कोरेगाव संघासाठी येतोय षटकार. थँक्यू. 2 बॅक टू बॅक षटकार लगावलेत. यावेळेस मात्र तुम्ही पाहता फलंदाज कल्पेश वैतीनं अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आलाय. 44 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात. या षटकातील कदाचित हा शेवटचा बॉल असेल आणि फलंदाज मात्र षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. राऊंड विकेट. फुलरलेन बॉल एज लागले. त्यानंतर मात्र इथे मात्र तुम्ही पाहता लॉंग लेग क्षेत्राकडे बॉल सरळ चाललाय गोलीच्या वेगानं. चौकार होतो. शेवट गोड करणारा मात्र माहुल कोळीवाडा संघासाठी. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर माहुल कोळा टीमची धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. ती म्हणजे 2 गडी बाद 48. म्हणजे येणारे 18 बॉल, येणारे 3 षटकं, 49 धाब्याची गरज असेल ती म्हणजे जय मल्हार चांबारली संघाला. चला लवकरात लवकर माहुल कोळीवाडा संघ आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. मी या चांबारली संघाला देखील विनंती करेन, आपण जेवढं लवकरात लवकर या ठिकाणी डगआउटमध्ये याल तेवढं आपल्याला त्याच्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज मिळेल. कारण सूर्य अस्ताला चाललाय. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक संघ सुपरमध्ये 4मध्ये पोहोचेल याचं उत्तर तुम्हाला मात्र या 3 षटकानंतर या मैदानात मिळेल. पुन्हा एकदा प्रिन्स 11 क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित प्रिन्स ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय लंकेश दादा ठाकूर, आदरणीय अजितजी ठाकूर, त्यानंतर आमचे मित्र मिलिंद ठाकूर, सर्व आयोजक सर्वांचं मी या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. मी थांबतो इथे, परंतु आमच्यासोबत दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन होतील उमंग भोईर या गावचा बुलंद आवाज. येस, थँक्यू सो मच. थँक्यू रोशन. आणि प्रिन्स 11 ट्रॉफी 2021 मध्ये ज्यांचा आज 4थ्या दिवशी आपल्याला आवाज पाहायला मिळाला तो रायगड समालोचक असोसिएशन कर्नाला विभाग प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पदवी आहे असे तारागावचा आणि कर्नाला विभागाचा एक गोड आवाज स्वीट व्हॉइस ऑफ कर्नाला या उपाधीने ज्याला सन्मानित केलं जातं तो रोशन पाटील याला सन्मानित केलं जाईल. आमचे आयोजककर्ते, मुख्य आयोजककर्ते लंकेशदादा ठाकूर, अजितदादा ठाकूर यांच्या माध्यमातून मायेची उबदार शाळ, मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून सचिनदादा भोईर यांच्या शुभहस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये त्यांनी जर आवाज आवडला असेल तर जोरदार टाळ्या द्या मित्र. कलाकाराला शाबासकीची थाप ही गरजेची असते, कारण कलाकार या शाबासकीच्या थापेनेच मोठं होत असतं आणि तेच पाहायला मिळते. आमच्या आयोजककर्त्यांच्या माध्यमातून आज जबरदस्त आवाज अफलातून शब्दफेक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये लाभली. रोशन पाटील यांना सन्मानित केलं. या स्पर्धेमध्ये रोशन वेलकम असेल. आणि पुन्हा एकदा बोलूया दुसऱ्या सत्राकडे आणि आपल्याला चांगला व्ह्यूज पाहायला मिळतोय. या प्रिन्स 11 ट्रॉफी 2021 साई ब्रिजच्या माध्यमातून आज पाहायला गेलेला भगवान सूर्यनारायण याचं आपल्याला दर्शन घडविला जातो. त्यांचे कॅमेरामन, दोन्ही कॅमेरामॅन एक चांगल्या पद्धतीचा व्ह्यूज आपल्याला दाखवतात, आपण पाहू शकता. आणि या स्पर्धेसाठी 1500हून जास्त प्रेक्षक अजूनपर्यंत या स्पर्धेला लाईव्ह पाहतात. त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं प्रिन्स 11 ट्रॉफी 2021 मध्ये सहर्ष स्वागत. आणि दुसऱ्या सत्राकडे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये 49 धावांची गरज आहे. पाहायला गेलात तर चांबारली संघाला आणि या धावा कशा कुठून काढतील किंवा या धावा कशा रोखतील ते पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रामध्ये सुपर 4चा कुठला संघ निवडला जाईल पाहायला मिळेल. तोपर्यंत मी थांबतोय, दुसऱ्या सत्रासाठी बोलतोय या गावचा गोड आवाज उमंग भोईर याच्याकडे. धन्यवाद गणेश गावंड सर. तर तमाम रसिकांना घेऊन चढतोय आजच्या दिवसातील या शेवटच्या सामन्यामध्ये आणि शेवटच्या सामन्यातील उत्तरार्धाकडे. तर सामना स्पीडअप करायचा. प्रारंभीचा पहिला गोलंदाज वापरण्यात येईल कल्पेश माहुलकर. तदनंतर सलामीला आलेली जोडपुले आपल्याला पाहायला मिळेल योगेश जांभळे. त्यांच्या समवेत असतील डावकुऱ्या त्याचा फलंदाज बाईकमॅन रजत मुंडे. तर पाहूया पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. चेंडू मात्र नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. एका धावेचं रूपांतर आपण पाहू शकाल 2 धावेमध्ये होताना पाहायला मिळतंय. 2 धावेनं
गुगेशनं आपलं स्वतःचं खातं खोललंय तर संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये दिवसभर आज आपण मंथन पाटील पाहतोय. तदनंतर समालोचनाच्या माध्यमातून तारे गावातील एक गोडाबाज रोशन पाटील सर, गणेश गावड सर दिघाटी आणि पलेसपे गावातील दीपक पाटील सर. मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असेल, चेंडू जाईल सीमा पलीकडे, दणदणीत काव कॉर्नरच्या दिशेला षटकार. या षटकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 8च्या घरामध्ये संदेश शेलके चांगल्या प्रकारे यावेळेस मात्र व्यूरचन दिला जातोय. पुन्हा एकदा कडा प्रहार पाहायला मिळतो. योगेशच्या बॅटमधून निघालेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. नवीन वर्षाचे सामने भरवले भेंडगल गावाला, नवीन वर्षाचे सामने भरवले भेंडगल गावाला, सामने अजित ठाकूरनी लंकेश ठाकूरनी बोलावले खेळवाला. धन्यवाद. या स्पर्धेसाठी हिंदीतील पनवेलचा रॉकस्टार म्हणून ज्याला संबोधलं जाते प्रवीणजी गायकर यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर सनी दुबे यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तर त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि या 6 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 14च्या घरामध्ये पाहूया गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा हॅट्रिक साजरी केली जाईल का काव कॉर्नरच्या दिशेला. मात्र चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पसार होताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 4 धावा. महेंद्र शेठ हे आले, ठाणकेश्वर देव विठ्ठल गणराय सुमनांनी देवांना पूजियले, मोठ्या मानाने फोडूया श्रीफळाला, मोठ्या मानाने फोडूया श्रीफळाला. धन्यवाद. आपण पाहतोय या चौकारानं संघाची धावसंख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. 18च्या घरामध्ये फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू हवाई हल्ला आणि येथे मात्र काय घडलंय तर योगेश जांभळेच्या खिळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. गावचे संघही आले सज्ज होऊन खेळायला, टॉचविल करून बॅटिंग करते, क्रिकेट आले तर खेळायला, माती चौकार षटकार मातीच्या बाहेर बॉलाला, माती चौकार षटकार मातीच्या बाहेर बॉलाला. 5 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची बारदार खेळी केली. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं योगेश यांचं. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातील अनिकेत मुंडे. शेवटचा चेंडू, शेवटचा ब्रह्मास्त्र. स्ट्रायकिंगला फलंदाज असतील रजत मुंडे. पहिला चेंडू फेस करतील षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र मनगडांच्या स्थानाचा वापर केला जातोय आणि चेंडू जातोय सीमा पार. रजतच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू, ते कपाली राखल का, बाई ग चिंगोरी भाली मी जाणार, आला चौकान का, बाई ग चिंगोरी भाली मी जाणार, आला चौकान का. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. 1 बाद 24च्या घरामध्ये चांभारली संघ 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या षटक हाताळण्यासाठी कल्पेश यांना वापरण्यात आले. मात्र करपूच समाचार घेताना पाहायला मिळालं योगेशच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरण्यात येतील. मनीष माहुलकर. पाहूया मनीष माहुलकर पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी केली. कारण की पहिले षटक मागडे षटक गेलंय, मात्र कमबॅक करावा लागेल माहुल संघाला.
डावखुरे हाताचा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. कार्पेट सॅनचा वापर केला जाईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा केला. स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र चेंडू ट्रायबल झाला होता. एक धावसंख्या प्राप्त केली. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. 21 जण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यावेळेस मात्र घर बसल्या आनंद घेताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सायप्रत लाईव्ह याने कमी कालावधीमध्ये एक उंच भरारी घेतली. संदेश शेलके, मयूर वाघमारे असतील, चंदू सर्व टीमवर्क चांगल्या प्रकारे टीम वर्किंग करताना पाहायला मिळते. आणि एक उंच नाव या क्रिकेटच्या क्षितिजावर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्यानं झळकवलंय आणि तेच खऱ्या अर्थानं भिंडकल नगरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे ही स्पर्धा कव्हरेज केली जाते त्यांच्या माध्यमातून. यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू. यावेळेस मात्र काय घडलंय, लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली. पंचांनी मात्र अपीलला दाद दिलं. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. रजत मुंडे याच्या खेळीचा अंत झाला. 6 या धावसंख्येवर बाद होताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने निराश करताना पाहायला मिळतोय. हा खेळाडू त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातील. अतुल जांभळे, पाहूया अतुल जांभळे कशा प्रकारे फलंदाजी करतील. मी मगाशीच म्हटलं होतं, जर माहुल संघाला कमबॅक करायचं असेल तर मनीष यांना मात्र चांगल्या प्रकारची षटकं हातलावी लागतील. गोल्डन स्पेल फेकावं लागेल आणि तेच काम केलं जाते. यावेळेस मात्र यावेळेस काय घडलंय तर बॅक टू बॅक दुसरा सफलता प्राप्त करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मनीष माहुलकर, आगरी कोहली मुंबईचे राजे, करू नका आग्र्यांचा नाद, मात्र फलंदाज होईल बाद. राजू पाटील आला नवाज, राजे साहेबाने तो खास, राजू पाटील आला नवाज, होते चर्चा गावागावात. एकच वादा राजू दादा, एकच वादा. 0 धावसंख्येवर बाद होताना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन डग घेऊन माघारी परतावं लागलं अतुल जांभळे यांना. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातील संदेश मुंडे. आणि खऱ्या अर्थाने स्क्रीनवर सुद्धा वर्कआउट करताना आम्हाला पाहायला मिळतील आमचे संदेश शेळके. तर पाहूया गोलंदाज सफल गोलंदाज ठरताना पाहायला मिळतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल मनीष माहुलकर. यावेळेस मात्र हॅट्रिक साजरी केली जाते. दुसरी यावेळेस नक्कीच हॅट्रिक साजरी केली जाईल. डीजे आल्या पावली खरोखरच माघारी परतावं लागते फलंदाजाला. मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय अमित मुंडे. पाहूया अमित यांना मोठे फटके खेळावे लागतील. प्रशांत पाटील यांनी सुरेख झेल टिपला आणि हॅट्रिक साजरी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सरळच्या दिशेला खेळून काढला. स्ट्रेट टू द बॉलर. नक्कीच चेंडू जातोय रांगोलीवर. खऱ्या अर्थानं हा बॉल लँड झाला 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. नक्कीच चेंडू आलेले आहेत.
भावनेश बॅक. शेवटचा चेंडू असेल, शेवटचं ब्रह्मास्त्र असेल, मनीष यांचं षटक क्रमांक दुसरं. मात्र यावेळेस सूर गवसताना पाहायला मिळतोय. अनिकेतच्या बॅटिंगमधून निघालेला षटकार. शॉट पूल फाईन लेग क्षेत्राला मात्र चेंडू चाललाय 7 धावांकरिता. धन्यवाद. षटकार नक्कीच परफेक्ट चेंडू खऱ्या अर्थाने सीमा पलीकडेवरच लँड झालं आणि हे 6 धावसंख्या त्यांना पाहायला मिळल्या. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल 38च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि जर सुपर ओव्हर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. रजतजी स्मित हास्य खऱ्या अर्थाने उमटली जातील कारण की येणारे 6 चेंडू असतील आणि 11 धावसंख्येची गरज असेल. येणारे 6 चेंडू 11 धावा 6 चेंडू. पाहूया काय घडते काय बिघडते. गोलंदाज मात्र वापरले जातील महेश मांडावकर. आणि कालच्या दिवशी समालोचनाच्या भूमिकेमध्ये सागर मांडावकर होते. अमित मुंडे यांचा पहिला चेंडू फेस करतील आणि काय घडलंय तर इथे मात्र सफलता प्राप्त केली गेली जाते. आणि मंगेश वैद्यांच्या हातामध्ये सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद. आपण पाहतोय आणि गत वर्षीचे राजू दादा यांचे व्ह्यू यावेळेस मात्र स्क्रीनवर दाखवताना पाहायला मिळतात. संदेश सर ही टीमवर्क आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळेल. अमोल जांभळे तर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली महेश मांडावकर यांनी. येणारे 5 चेंडू 11 धावा असतील. टाळ्याचा गजर आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षकांची खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये यावेळेस मात्र कार्पेट सायनचा वापर केलाय. लॉंग ऑन दिशेला क्षेत्ररक्षक 1 धाव गत्या प्राप्त. दुसरी घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावर झपाट्याने वाढताना पाहायला मिळते 40च्या घरामध्ये. येणारे 4 चेंडू 9 धावा 4 चेंडू. चांगली स्पर्धा. शेवटचा सामना कोणता संघ जिंकेल. ओहो या वेळेसचा चेंडू काय पाहतोय आपण. बुटाना मात्र चालनी दिली. फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडूचा ते निर्धाव. समीकरण जड होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज असेल. यावेळेस मात्र मोठा प्रहार. चेंडू जातोय पीक 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 पीक. संघर्षाचा षटकार. येस येस धन्यवाद. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज असेल. 2 चेंडू 3 धावा. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. कंपल्सरी चेसिंग असेल याची सुद्धा नोंद घ्यायची. आणि 2 धावसंख्या काढल्या तर सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवण्यात येईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे.
पंचांना विनंती असेल की सामना पण स्पीडअप करायचा आहे. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ जिंकेल आणि सुपर 4 मध्ये दाखल होईल इथे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल. 2 चेंडू 3 धावा. ओहो इथे मात्र काय घडलंय तर झेल टिपली जाते आणि विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. संकट येताना पाहायला मिळतोय. प्रेशर आहे जाता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू असेल शेवटचा. 3 धावसंख्येची गरज असेल आणि जर 2 धावसंख्या काढल्या सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. येणारा 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू. सांभारली की माहुल की सांभारली कोण जाईल सुपर 4 मध्ये. नक्कीच टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. एक चेंडू 3 धावा स्पीडअप करायचा आहे आणि पब्लिकला सुद्धा विनंती असेल की टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. टाळ्या वाजवा. हो इथे मात्र काय घडलंय तर माहुल कोळीवाडा आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये दाखल झालाय. बक्षीस पात्र ठरणारा संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक अभिनंदन. यावेळेस मात्र या सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय महेश मांडवकर की ज्यानं 8 धावसंख्या दिल्या आणि 2 सफलता प्राप्त आणि 11 धावसंख्या खऱ्या अर्थाने डिफेंड करण्याचं काम केलंय. महेश मांडवकर कम ऑन स्टेज. तर नक्कीच मुलाखत कक्षामध्ये ही मुलाखत सुद्धा घेतली जाईल. मी विनंती करतोय की अमोल ठाकूर यांच्या शुभ हस्ते महेश मांडवकर